नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी पुरी बासुंदी बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य 4 रोळ्या, बदाम, काजू आणि वेलची पूड। बासुंदी प्रीमिक्स वापरून बासुंदी कशी बनवायची आहे ते मी दाखवणार आहे। तर हे बासुंदी प्रीमिक्स आहे। हे प्रीमिक्स आपल्याला डी मार्ट किंवा बिग बाजार किंवा आपल्या शेजारीच असणारे किराणा मालाचे दुकान यामध्ये भेटून जाईल आपल्याला। अर्धा लिटर दुधामध्ये हे आपण पूर्ण पॅकेट वापरायचं आहे। आता आपण अर्धा लिटर दूध घेऊ। याला आपण ढवळत राहायचं आहे। उकळलेल्या दुधामध्ये हे प्रीमिक्स मिक्स केल्यास त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण थंड दुधामध्ये हे प्रीमिक्स मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकजीव करून घेऊया आपण। दुधाला आता उकळी आलेली आहे। यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तर त्यामध्ये काजू, बदाम, एक चमचा वेलची पूड, 4 रोळ्या 2 ते 3 चमचे किंवा तुम्ही पिस्ता वापरला तरीही चालेल। यामध्ये आता आपण बासुंदी प्रीमिक्स मिक्स करायचे आहे। दुधाला एकसारखं ढवळत राहायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये गाठी होत नाहीत। यामध्ये मी थोडी साखर ॲड करते। तुम्ही साखर घातला नाही तरीही चालेल, कारण त्यामध्ये थोडी साखर असतेच। मला थोडं जास्तीच गोड आवडतं म्हणून मी थोडी साखर मिक्स करत आहे। लो फ्लेमवरती आपण 5 ते 10 मिनिटं ठेवायचे आहे आणि सतत दूध हे हलवत राहायचं आहे। आपली बासुंदी आता तयार आहे। आता आपण पुरी बनवूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ, रवा 1 छोटी वाटी, अर्धा चमचा साखर, 2 चमचे तेल घ्यायचे आपण, मीठ अर्धा चमचा, पाणी घालून आपण थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे। पुऱ्या बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा डो आपण मऊ मुलायम ठेवायचा आहे। आता हा डो आपण बॉलमध्ये काढून घेऊ आणि झाकून ठेवू अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर आता आपण पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहे। पाच ते 6 असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ। पुऱ्या लाटताना आपण तेल लावून पुऱ्या लाटायच्या आहेत। पीठ लावून पुऱ्या लाटल्या तर पुऱ्या ह्या तेल जास्त ओढून घेतात, म्हणून आपण तेलामध्येच पुऱ्या लाटायच्या आहेत। त्यामुळे कमी तेलामध्ये भरपूर पुऱ्या तळून होतात आणि तेलही जास्त लागत नाही। असे तेल लावून आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशा आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत।
तेल तापायला ठेवलेलं आहे, ते तापले का पाहू. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या सोडूया. पुऱ्या तळताना आपण तिला एका साईडून असं तेलामध्ये डीप करायचं आहे, त्यामुळे पुरी चांगली फुलली जाते. पहा पुरी कशी टम्म फुगलेली आहे. अशा आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये पुरी बासुंदी ही जास्त फेमस आहे, कारण घरी कोणीही पाहुणे आले तर त्यांच्यासाठी पुरी बासुंदीचा बेत केला जातो. चला तर आपल्या पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत. आपण सर्व करूया. बासुंदी थंड झाल्यानंतर तिला दाटसरपणा येतो. आपली बासुंदी आणि पुऱ्या आता तयार झालेली आहेत. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.